So, today we'll discuss about demand. What is demand? Ordinary demand means desire, but in economics, demand doesn't only mean desire, but it is much more than a desire. May I come in, sir? Yes? Why are you late? सॉरी सर, एक्चुअली वो मेरी गाड़ी खराब हुई थी इसलिए मैं लेट हुई. Okay, sit down. But यापुढे उशिरा यायचं नाही. कॉलेजमध्ये नवीन माल आलाय वाटतं. So, you were discussing. Ajay, stand up. So tell me, what we were discussing? सर आम्ही सर Yes? Okay? काय रितेश, काय झालं रे? अरे काही प्रॉब्लेम असेल तर सांग. सर ते कॉलेजची फीस भरायची होती. चल. बोला सर, काय काम होतं? ते रितेशची फीस भरायची होती. अच्छा अच्छा. रितेश, सरनेम रे तुझं? रितेश वनकर. सर 2000 रुपये. 2000? थँक्यू. असू दे रे, फक्त अभ्यास कर. काय पूजा, काय म्हणतेस? फार सुंदर दिसत आहेस. मला तू खूप आवडते. मला तुझा फोन नंबर देशील? सॉरी, मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. काय घे, बाकी मुलांना तर फारशी बघतेस. आम्हाला काही काटे लागू ना. चल. काय रे? काय म्हणतो तू याला? लाज शरम आहे की नाही? हे धंदे करायला येतं इथं? काय सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे उद्या येताना आईवडिलांना घेऊन यायचं, अदरवाईज तुला कॉलेजमध्ये बसू देणार नाही. लक्षात ठेव. मे आय कम इन, सर? येस कमी. सर अभय सरांनी बोलवलं होतं. अभय सरांना बोलव. मॅडम सर. येस कमी. सर ते बरोबर. आपण यांना बोलवलं होतं. हो सर. ऍक्च्युली काल मी यांच्या मुलांना एका मुलीची छेड काढताना पकडलं. जेव्हा मी त्याला जाब विचारला तर हा माझ्यासोबत सुद्धा अरेरावी करायला लागला. तर सांगा मॅडम.
काय करायचं तुमच्या मुलाचं? एक तर मुलीची छेड काढतो, वरून शिक्षकांशी अरेरावी करतो. तर काय झालं सर, जवान मुलं आहेत ती, या वयात जोश तो असतोच. मला सांगा, तुमच्या वेळेस नव्हतं का असं काही? जवान आहे म्हणून काय झालं, काही करायचं. हा कसला जोश? ह्या जरी जर तुमची मुलगी असती तर जाऊ द्यावं सर, झालं ते झालं. मुलं आहेत शेवटी, ते चुकतीलच म्हणून काय शिक्षा द्यायची त्यांना? चला सोडा सगळं आता, यापुढे असं होणार नाही. ठीक आहे, या मग तुम्ही. जाऊ द्या सर, कशाला नुसते भानगडीत पडतात. शेवटी काय उपयोग झाला या गोष्टीचा? त्या गोष्टीकडे ना दुर्लक्ष करणं शिका. शेवटी काय हो, हेच तर मुलं आपल्याकडे पैसे घेऊन ऍडमिशन घेतात ना. हो की नाही? या मग तुम्ही. काय हो सर, तरी तुम्हाला सांगितलं होतं दुर्लक्ष करा म्हणून. आपलं काय जातं, पगार घ्यायचा आणि मस्त राहायचं. कशाला मुलांच्या भागी पडतात? आपलं काय त्यात मी आहे ना. सर, म्हणजे मला नेमका अर्थ तरी काय? मुलं कशीही वागतात त्यांना वागू द्यायचं. एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की नाही? अरे या सर, बसा. काहीच नाही करत तू, तेव्हा काही केलं नाही. काही करत नाही तू यार. अरे काय तो मास्तर, अरे जा लागते यार, तेरे काम होतं. दाखत झाला तुमचा. अरे हां, बरं झालं. खरं आहे का कोणाकडे? सर पेपरबद्दल डिस्कस करायचं. अरे त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, आम्ही आहोत की. आणि प्रॅक्टिकलचे पूर्ण गुण आम्ही देऊच. पेपरच्या सेटिंगचं काय ते तर आम्ही करूच. तुम्ही फक्त याचं बघा. आलं लक्षात? हो सर. उद्याला काही सिनेमा येतात, चला बघायला जाऊ. माझा आवडता हिरोच आहे. काय येऊ शकत नाही, थोड्याच वेळेची गोष्ट आहे. अगं मी तिकीट पण घेतली आहे. मला सांग, तू प्रेम करते ना माझ्यावर? काय अर्थ मोबाईल? सर एक मला सांग, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? काय काय चाललंय हे? जाऊ द्या ना सर, सोडा ना सर. थोडा म्हणजे हे धंदे करायला येतात कॉलेजला? सर थोडाच वेळ बोलत होतो आणि तुम्ही एवढं घेऊन बसता. तुम्हाला काय करायचं? काय करायचं आहे म्हणजे? चला प्रिन्सिपल कॅबिनला आता आता. काय प्रिन्सिपल कडे नेता म्हणताय तुम्ही? ओ सर, हे गोष्ट इथंच थांबवा, नाहीतर नाही तर धमकवतोयस का मला? काय करशील? मी 12 मिनिटात तुम्हाला दाखवतो. सोडा ना सर, चला. नाही सर, असं सोडा. कशाला भानगडी पडता सर, चला. सर काय करता सर? जर त्या मुलाने तुमचा हात अडवला असता तर काय इज्जत राहिली असती? की आजकालची पिढी शिक्षकांचा काही सन्मान करत नाही. कशाला नसल्यापाणी करता? जर त्या मुलाने 4 चौक बोलावलं, जर तुम्हाला कॉलेज बाहेर काढलं, काय कराल तुम्ही? सर, याचा अर्थ असा आहे, आपण मुलांना घाबरून आपल्या संस्कारांना, आपल्या जबाबदारीला तिलांजली द्यायची. एक शिक्षक समाज घडवणारा असतो, तर कसला समाज आपण घडवतो? कशाला त्रास करून देतात? इनफॅक्ट एकटा व्यक्ती सिस्टीम चेंज करू शकत नाही सर. मग काय आहे सगळं? आणि त्रासही तुम्हालाच होतो सर. पण सर, याला काय अर्थ? आपण अजिबात
कॉलेजचा माल चालला वाटतं. कोण म्हटलं समोर या. कोण म्हटलंय लवकर सांगा. समोर या. हे शिकलेत का? हा हे धंदे करायला येतात? सांगा लवकर. कोण म्हटलं? सांगा नाही एकालाही घरी जाऊ देणार नाही. एक मिनिट, तुम्ही आमच्या मुलाला हात कसा काय लावला? तुम्हाला कोणी अधिकार दिला हा? एक शिक्षक म्हणून हे अशा वागण्याला शिक्षा करणे गरजेचे होते. शिक्षकाच्या अधिकाराने मी यांना शिक्षा केलेली आहे. तुम्ही शिक्षक कॉलेजच्या आत, कॉलेजच्या बाहेर मुलं काय करतात त्याशी तुम्हाला काही एक घेणं देणं नाही, समजलं? चला रे. काय हो सर, काय चालवलं तुम्ही हे? अरे कशाला उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत पडता? ते राऊत साहेब आहेत, सुरेशचे वडील पोलीस कंप्लेंट करू म्हणताय. उगीच कशाला उडता? हे बघा, जे चाललंय ते चालू द्या. काय नाहीतर यापुढे तुमच्या बाबतीत आम्हाला विचार करावा लागेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच गुरुची महिमा आम्ही जाणतो का? ज्या गुरुला देवापेक्षाही मान समजलं जायचं, त्या गुरुची आज कवडीवर तरी किंमत राहिली आहे का? त्यात दोष कुणाचा? पालकांचा, समाजाचा, त्या इथल्या व्यवस्थेचा? दोष हा कुणाला द्यायचा? ठेविले अनंते तैसेची रहावी, ही वृत्ती आता बदलावी लागेल. हा प्रश्न माझा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे. सॉरी सर.